नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत गुरुबदल आणि त्याचे होणारे परिणाम. हे थोडेफार का होईना प्रत्येक राशीवर त्याचे परिणाम होणारच, पण एक प्रकारची भीती मनात तयार होते की आपल्याला नेमकं काय आहे, आणि मग ती भीती आपण वर्षभर दबा धरून मनामध्ये ठेवतो आणि आपली मनोविकृती वाढत राहते. ही होऊ नये यासाठी केवळ हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत. म्हणजे काय तर 1 जून 2026ला गुरु बदलला. आता हा 13 महिने म्हणजे सुमारे 26 जून 2027 पर्यंत तो या राशीत राहणार. म्हणजे सुमारे 13 महिने राहतो, थोडाफार पुढे मागे. आता ह्या 13 महिन्याच्या कालावधीमध्ये गुरु बदलला की प्रत्येक राशीला हा वेगवेगळा येतो आणि पंचांगामध्ये त्या त्या राशीला त्याचं फळ काय असं दिलेलं आहे. आता तेच फळ त्याला मिळेल असं काही नाही आहे. जरी म्हटलं असलं की अमक्या राशीला, तर एका राशीला ते फळ कधीच मिळत नाही असा आजपर्यंतचा अनुभव आहे. परंतु दुर्दैवानं आपल्या अज्ञानामुळं आपल्याला जे माहिती आहे तेवढ्या आधारावर, तेवढ्या माहितीवर लोक आपल्या राशीला अमका आहे म्हणलं की वर्षभर दबा धरून घेऊन मनोविकृत होऊन राहतात. असं होऊ नये यासाठी केवळ आपण हे सगळं ज्ञान शिकत आहोत. आता हे काय आहे तर कर्क राशीला आलेला गुरु. मग आज आपण पाहणार आहोत धनु राशीबद्दलची माहिती. आता ही धनुरास 9 नंबरची रास आहे. खूप लोकांची ही रास असते, फार चांगली छान रास आहे. गुरुच्या अंमलाखालची रास आहे. अतिशय गुरुला मानायचं आणि आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं त्या गोष्टी गुरुच्या आधिपत्याखाली करायच्या, अशा स्वरूपाची ही रास आहे. परंतु ह्या राशीतला सुद्धा बारकावा समजून घेण्यासारखा आहे. तो म्हणजे काय, जर कर्क राशीला गुरु आला तर कर्क राशीला गुरु हा धनु राशीला कितवा येतो ते आपण या चार्टमध्ये बघूया. जर तो कर्क राशीला पहिला आला तर लक्षात घ्या धनु राशीला तो 8वा येईल, आणि 8वा गुरु आला की त्यांनी मृत्यू पीडा असा शब्द वापरलेला आहे. आता प्रत्यक्षात मृत्यू आणि पीडा हे 2 शब्द वेगवेगळे आहेत. त्यामुळं मृत्यू पीडा याचा अर्थ असा की पीडा म्हणजे एखाद्या गोष्टीचा त्रास. परंतु आपल्याला त्रास हा किरकोळ असेल तर आपण तो सोडून देतो. उदाहरणार्थ एसटीच्या सीटवर 2 जण बसलेले आहेत आणि तिसरा जण काय म्हणला, जरासं सरकून बसा, मला जरा जागा द्या. आता हा कुठं जाणार आहे, 100 किलोमीटर जाणार आहे. म्हणजे 2 तास तरी तो आपल्याबरोबर बसणार. 2 लोकांच्या जागेवर तिसरा माणूस बसला म्हणजे तिघांची ही गोची झाली. तरी पण जे लोक अगोदर 2 बसलेले होते त्यांना हा त्रासच आहे एक प्रकारचा. ह्याला आपण त्रास म्हणणार नाही, असू दे तासभर आहे असं म्हणणार, पण सोडून देणार. हा साधा त्रास म्हणजे ही पीडाच आहे. मग मृत्यू पीडा म्हणजे काय, जी पीडा आपण टाळू शकत नाही असा प्रकार. आता मी टाळू शकतो म्हणजे काय, ते 3 लोक बसतात, मी नाही म्हणू शकतो, नाकारू शकतो. तुम्ही इथं बसू नका, दुसरीकडे बसा, आम्हाला जागा पाहिजे असं म्हणू शकतो. किंवा त्या दोघांना बसून मी उठून मागं किंवा पुढं किंवा दुसरीकडं अगदी कुठं जाऊन बसू शकतो. मी हा त्रास कमी करू शकतो. पण मृत्यू पीडा म्हणजे असा त्रास की जो त्रास आला की मी टाळू शकत नाही, टाळूच शकत नाही, अशा स्वरूपाचा त्रास. मग आता मृत्यू पीडा ह्या शब्दाचा आपण जर बारीक अर्थ बघितला तर काय होतो. मृत्यू पीडा म्हणजे काय, ही मानसिक अवस्था असते. म्हणजे काय, कधी कधी ती शारीरिक असते. यात मन नाराज होऊन जगणं असंही होतं, जगणं असंही होतं, किंवा शारीरिक पीडा फार त्रास देते आणि ही जगणं नकोसं करते. तोंडावर ताबा ठेवण्याचा सराव केला तरी सुद्धा औषधं आनंदाने आणि वेळेवर घेतली तर ही पीडा कमी होते. पण आपल्याला तेवढं शिकवलेलं नाही, आपल्यावर तसे संस्कार नसतात. परिणामी आपण काय करतो, ह्या पिढेला मृत्यू पीडा, मरण बरं बाबा मला यापेक्षा असं म्हणतो. अशी इतकी ती पीडा जर्जर करते म्हणून तिला मृत्यू पीडा असं नाव आहे. आपण हे टाळू शकतो का बघूया. ह्या धनुराशीच्या सर्वच लोकांना हा त्रास होईल का, अजिबात नाही, अजिबात नाही. घाबरायचं नाही. नीट एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत समजून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल की नेमकी परिस्थिती तुमची काय. मुळात प्रत्येक रास ही 3 नक्षत्रांनी युक्त असते. तुमचं त्यातलं एक नक्षत्र असतं.
म्हणजे तिन्ही नक्षत्राला समान असेल का? नाही. बघा, धनुराशी स्वामी गुरु याच्या अंडरखाली आहे. आता धनुला गुरुचेच रास मानलं जातं. मग गुरु बदल झाल्यावर त्या गुरुच्याच राशीला तो छळेल काय? नाही छळणार, निश्चितपणे नाही छळणार. तरी सुद्धा आपण कुणीतरी सांगितलं की भीतीनं काय होतो, आपली पाचावर धारण बसते. मग आता यांनी सांगितलेलं एक वाक्य सांगितलेलं आहे, धनुला पीडेत लोटले आणि त्रासाने मनच फाटले. धनुला पीडेत लोटले म्हणजे पीडा इतके की त्यात ढकललं त्याला, आणि त्रासाने मनच फाटले म्हणजे इतका त्रास झाला त्यांना की आम्हाला बघवत नाहीये अशा स्वरूपाचा. असं असेल का? असेल. पण ते कोणाला असेल आणि कधी असेल हे एकदा कळलं की आपण तेवढ्या कालावधीमध्ये शहाणं होतो. बघूया. आता हे धनु राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत. पहिलं नक्षत्र आहे मूळ नक्षत्र, दुसरं नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र. आता हे मूळ आणि पूर्वाषाढा ही पूर्णपणे दोन्ही नक्षत्र ह्या धनुराशीमध्ये आहेत. आणि तिसरं नक्षत्र आहे उत्तराषाढा. आता ह्या उत्तराषाढा नक्षत्राचे एकूण 4 चरण, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. ह्यातला फक्त पहिला चरण ह्या राशीमध्ये येतो धनुराशीमध्ये, आणि दुसरा, तिसरा, चौथा चरण हा मकर राशीत जातो. म्हणजेच उत्तराषाढा नक्षत्राचं फक्त 25% योगदान हे धनुराशीला आहे. म्हणजे आपण बघणार ही 2.25 नक्षत्र कुठली? मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा. आता ह्या तिघांना समान त्रास होईल का? नाही होणार. हा ह्यांच्यात नक्षत्राप्रमाणे होणार. आता तो कधी होणार याचा एकदा अभ्यास करूया. बघा, पंचांग असं म्हणतं गुरु हा 13 महिने एका राशीला त्रास देतो. म्हणजे आता तो धनुराशीला 13 महिने आहे. मग 13 महिने तो मृत्यू पीडा देणार. मग सगळ्यांनाच देणार का? नाही देणार. 13ही महिने देणार का? नाही देणार. असं मी का म्हणतो याचं कारण सांगतो. 13 महिन्यातला गुरु आपण जर पंचांग नीट काढून वाचून बघितलं तर त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे, गुरु एका राशीला 13 महिने राहतो, परंतु फक्त मधले 2 महिने तो फळ देतो. म्हणजे 13 + 2 11 महिने. 11 महिने जर आपण 5.5 दोन्ही बाजूला टाकले म्हणजे पहिल्यांदा 5.5 महिन्यानंतर 2 महिने, पुढचे 5.5, कारण मधले 2 महिने तो फळ देतो म्हणून सांगितलंय. तर मी 2च्या जागी 3 महिने धरले. तर ह्या 13तले 3 महिने जर आपण सोडले तर 5 महिने पुढं आणि 5 महिने मागं. म्हणजे आपण जर विचार केला तर जूनपासून 5 महिने गेल्यानंतर डिसेंबर लागेल. म्हणजे त्याचं फळ कधी मिळणार? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. म्हणजे पूर्ण 13 महिन्यात आपल्याला जर गुरुचा त्रास झाला तर तो डिसेंबर 2026, जानेवारी 2027 आणि फेब्रुवारी 2027 ह्या 3 महिन्यातच होईल. इतर वेळी आपण निशंक राहा, तो काहीही फळ देणार नाही, काहीही छळणार नाही, काही त्रास देणार नाही. म्हणजे ह्या 3 महिन्यात आपण अलर्ट राहिलं पाहिजे. मग आता कोणत्या राशीच्या लोकांनी काय अलर्ट राहिलं पाहिजे हे 2 गोष्टीवरती अवलंबून आहे. एक म्हणजे तुमचं नक्षत्र आणि 2 म्हणजे तुमची कुंडली. तुमच्या कुंडलीमध्ये असणारा गुरु हा कुठे आहे त्या घराशी संबंधित त्रास तुम्हाला होणार आहे. सगळ्यांना एकसारखा त्रास होईल अशातला भाग नाही आहे. म्हणून कोणत्या राशीमध्ये तुम्ही आहात, त्या राशीतली नक्षत्र कुठली हे समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण बघूया. मूळ नक्षत्र हे श्वान योनीचं नक्षत्र आहे. आद्य नाडी आणि राक्षसगण म्हणजे थोडंसं ह्यांना क्रोधित्व जास्त आहे. क्रोध जास्त आहे या नक्षत्रामध्ये. मग हे नक्षत्र जे आहे ह्याचं मुख आहे अधो. अधो म्हणजे काय? खाली बघणारी, फार पुढचा किंवा उद्याचा विचार न करणारी माणसं. साधारण अधोमुखी म्हणजे अशा स्वरूपाचं मत मांडलं जातं की ज्यांना मागे काय घडलंय भविष्य भूतकाळामध्ये त्या गोष्टी सारख्या उगाळायची सवय असते. अशा स्वरूपाची मानसिकता असलेले लोक अधोमुखी. मग ज्यांना सारखं मागचं काय काढून उगाळायची सवय आहे त्या लोकांना ते सारखं काढायचं, आठवायचं आणि उगाळत बसायचं. हे जर असेल तर आत्ता काही न घडवते मागचं काढून उगाळत बसला की तुम्हाला मानसिक त्रास होणार, 100% होणार. आणि ह्याची दृष्टी आहे सुलोचन म्हणजे चांगलं बघण्याची यांना सवय आहे. त्यामुळं वाईट कुठल्या गोष्टी फारशा डोक्यात घेत नाही. त्यामुळे मूळ नक्षत्र ज्यांचं आहे त्या लोकांना धनुराशीचा त्रास ह्या 3 महिन्यात सुद्धा होण्याची शक्यता नाही. याचं कारण असं की त्यांची दृष्टी सुलोचन आहे. म्हणजे एखादा त्रास आपल्याला जर झाला तर त्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर ते अवलंबून आहे.
यावर ते अवलंबून आहे. आपण त्या एखादी गोष्ट चुकीची झाली तर तिच्याकडं आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, आपण ती किती मनाला लावून घेतो, आपण किती त्रागा करतो, आपण किती आकांडतांडव करतो, त्याच्यावर ते अवलंबून आहे. आपण जर म्हणलो की नाही याचा काही त्रास होणारच, करून घ्यायचा, नाही तर होणार नाही. मग गुरुच्या नावानं विनाकारण आपण त्रास द्यायचा नाही. दुसरं नक्षत्र आहे पूर्वाषाढा. ह्याची योनी आहे वानर. आता ही कशी आहे? ही माणसाचा मानसिक उड्या मारणे. आपण एखाद्या गोष्टीवरचं लक्ष बघा, 10 साड्या दाखवल्या एखाद्या स्त्रीला, त्यातल्या ती म्हणली ह्या 2 काढून ठेवल्या. 5 महिन्यानंतर ती 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 आमकी जरा मला दाखवा, बघितली. आता 3 पैकी कुठली घेऊ असे म्हणून त्यांचं मत विचलित होतं. तेवढ्यात त्या दुकानदारानं उठून एक काय केली, घेऊन काढून उलगडून मस्त नेसवून बघितली. बघा ताई ही तुम्हाला छान दिसेल असं तो म्हणला. तरी हिचं मन त्याच्यात नाही. तेवढ्यात ती म्हणते थांबा, ती पलीकडे चॉकलेटी ती जरा ती काढून दाखवा. झालं. म्हणजे इतकं पाहून सुद्धा तुमचं मन त्या माकडासारखं प्रत्येक गोष्टीत उड्या मारत आहे, अस्थिर आहे. अशा लोकांना स्वास्थ्य मिळणार नाही मिळणार. ही मध्यनडी आणि मनुष्यगणाची काय आहे नक्षत्र आहे. मनुष्यगणाचं नक्षत्र आहे. धड हे राक्षसगण पण नव्हे आणि देवगण पण नव्हे. त्यामुळे ह्यांच्यामध्ये दोन्ही गुणधर्म थोडे थोडे असतात. आता हे नक्षत्र अधोमुखी आहे. हे पुन्हा काय आहे, मागचंच उगाळणारं, परंतु हे अंधदृष्टीचं नक्षत्र आहे. अंधदृष्टीचं म्हणजे काय, स्वतः काही विचार न करता जर कोणी याला सांगितलं की अमकं चांगलं नसतं तर दुसऱ्या दिवशीपासून तो ते मानायला तयार करतो. म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास नाही. इतरांनी जर तुम्हाला काही केलं सांगितलं तर ते आंधळेपणाने विश्वास ठेवून जायचं आणि ती गोष्ट करायची. मग निश्चितपणे त्याच्यामध्ये तोटे होतात. स्वतःला मत नसणं हा जगातला सर्वात मोठा स्वतःचा पराभव आहे. म्हणून अंधदृष्टीचं मग सर्वात जास्त त्रास झाला तर तो पूर्वाषाढा नक्षत्राला होणार. मग पूर्वाषाढा नक्षत्राच्या लोकांनी तेवढे 3 महिने लोकांचं ऐकायचं का स्वतःचा विचार करायचा. पण सवय असेल लोकांना ऐकायची तर अजून एक गोष्ट करावी. एखाद्यानं एखादी गोष्ट सांगितली तर एक्सपर्ट ओपिनियन म्हणून अजून एखाद्याला विचारावं. इतकं साधं सोपं गणित आहे. आणि मग त्यामधून आपला निर्णय ठरवावा आणि मग आपण जगावं. इतकं साधं केलं तर तुम्हाला त्रास होणार नाही. तिसरं नक्षत्र येतं उत्तराषाढा. हे 25%. हे मुंगूस योनीचं नक्षत्र आहे. हे फार छान नक्षत्र आहे. ह्यामध्ये होतं कसं, ह्या लोकांना जुनं जे आहे ना ते सोडायची इच्छा होत नाही. गंजलेले डबेसुद्धा घरामध्ये ठेवतील का, असू दे की कशाला लागतात. आता फुटके कप ह्यांच्या घरामध्ये 10 असतात. का ठेवलेत माहीत नाही. कपाला कान नाही येत. आता बशी फुटली चिटकवणार आहे का, नाही असू दे जरा राहू दे. मुंगूस योनी म्हणजे गंजक्या फुटलेल्या तुटलेल्या सगळ्या वस्तू जतन करून जीवापाड जतन करून ठेवायच्या, काहीही कारण नाही. अशा लोकांचं मुंगूस योनी असणारं हे उत्तराषाढा नक्षत्र. हे पण मनुष्य योनीचं नक्षत्र आहे, परंतु हे ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे. म्हणजे हे फार पुढचं बघणारं. म्हणजे आत्ता काय झालं तर आपण लगेच 2 वर्षानंतर काय होईल असा विचार करतो आणि तिकडं लक्ष लावतो. अशा स्वरूपाचं हे नक्षत्र आहे. पण ह्याची दृष्टी मंद आहे. म्हणजे अंध पण नाही आणि सुलोचन पण नाही, मंद आहे. म्हणजे काय तर लोकांचं ऐकून घेतील पण स्वतःचा निर्णय घेण्यासाठी खूप काळ लावतील. एखाद्या मुलीला म्हटलं मुलगा एखादा पसंत आहे का तुला, तर ती म्हणते मी 8 दिवसांनी सांगते. म्हणजे काय, नाही मला पसंत आहे का नाही हे मी अजून ठरवायचे आहे. मंदबुद्धी आहे. मग झटकीने उत्तर देऊ शकत नाही आपण. मग परीक्षेत काय करणार तुम्ही, फार प्रश्न येतो या लोकांचा. जर यांना इंटरव्ह्यूला कुठं पाठवलं एखादा प्रश्न विचारला तर मी नंतर बघून सांगतो. म्हणजे हे मंत्र्यांसारखं चाललंय. त्याने एखादा कोणी प्रश्न विचारला, त्यांनी त्याच्या खालच्याला विचारलं, साहेब माहिती घेऊन सांगतो. ही सगळी मंदबुद्धीची माणसं. यांना काहीही माहीत नसतं आणि काही सांगता येत नाही. मग बुद्धी कुठं आहे तुमची. अशा स्वरूपाचं हे नक्षत्र आहे. त्यामुळे ह्या नक्षत्रामध्ये सुद्धा थोडा त्रास होणार. पूर्वाषाढा नक्षत्राला जास्त होणार. मूळ नक्षत्रवाल्यांनी बिंदास्त राहावं, त्यांचा काही प्रश्न नाही. आता प्रश्न असा येतो की तुम्हाला कोणता त्रास होणार. तर आता ह्यांनी सांगितलं धनुला पीडेत लोटले, पीडा मिळणार. मग त्रासाने मनच फाटले. समोर बघणाऱ्याला सुद्धा त्या त्रासाचा काय व्हावा तर वीट यावा. रे किती सहन करतात लोक हे असं वाटावं. अशा स्वरूपाचं हे चित्र दिसतं आपल्याला. मग आपण बघायचं की आता तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु कुठे आहे. तुमची जन्मलग्न कुंडली बघा. म्हणजे जर तुमचं नक्षत्र मूळ पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा असेल तर तुमची रास धनु आहे. पण तुमची जन्मलग्न कुंडली आहे ही 27 नक्षत्रांनी युक्त असते. म्हणजे 12च्या 12 राशीमध्ये कुठलीही रास त्याला सुरुवात होऊ शकते. म्हणजे तुमच्या जन्मकुंडलीमध्ये
इथे 1 आकडा असेल, 2 आकडा असेल, 3 आकडा असेल, 12 पर्यंत कुठलाही अंक असू शकतो. म्हणजे कोणतंही लग्न असू शकतं तुमचं. मेष, वृषभ, 3 मिथुन, 4 कर्क, 5 सिंह, 6 कन्या, 7 तूळ, 8 वृश्चिक, 9 धनु, 10 मकर, 11 कुंभ आणि 12 मीन. यापैकी कोणतंही नक्षत्र, कोणतंही तुमचं लग्न असू शकतं. मग कोणतंही लग्न असेल तर तुमच्या त्या कुंडलीमध्ये गुरु कुठे आहे बघा. गुरु कुठे आहे. आता ह्या गुरुचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. तुमच्या कुंडलीत गुरु कुठं आहे हे बघितल्यानंतर त्या गुरुचा आपल्याला काय त्रास होणार आहे. सगळ्यांना सारखा होणार आहे का? नाही होणार. म्हणजे उदाहरणार्थ मूळ नक्षत्राची 10 माणसं आम्ही आणली तर त्या 10 माणसाच्या पत्रिकेमध्ये गुरु वेगवेगळ्या ठिकाणी असेल. म्हणजे मूळ नक्षत्राची 10 माणसं आहेत तर सगळ्यांना मृत्यूपिढा सारखी असणार नाही. त्यामुळं आपण 10 वेळा विचार करायचा की यात काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. म्हणून विचार करतो आपण की यात काय आहे. आता बघूया. जर प्रथम स्थानामध्ये जर गुरु असेल तर प्रथम स्थानातला गुरु हा काय करतो, द्वितीय स्थानातला गुरु काय करतो, तृतीय स्थानातला गुरु काय करतो, चतुर्थ स्थानातला गुरु काय करतो, याप्रमाणे गुरुचे काय असणार आहेत आपल्याला उत्तरं असणार आहेत. जर प्रथम स्थानात गुरु असेल तर आपलं त्याच्यावरून आपण काय मोजतो. प्रथम स्थानावरून आपला देह, आपलं स्वरूप, आपला स्वभाव, आपली वृत्ती, आपलं एकूण व्यक्तिमत्व हे तिथं मोजतो. म्हणजे जर प्रथम स्थानामध्ये तुमच्या गुरु असेल तर तुमच्या एकूण व्यक्तिमत्वाला मृत्यूपीडा, म्हणजे माणूस साधारणपणे मनाने मेलेला असेल, निराश झालेला असेल, मग तो कुठल्याही कारणाने निराश झाला असेल, मग तो पैशाने असेल, एखाद्या मोठ्या आघाताने खचलेला असेल, कोणाला तर पैसे दिले तर कोण देत नाही म्हणून खचलेला असेल, किंवा एखाद्या व्यवसायामध्ये आपण आहोत आणि व्यवसाय बुडायला लागला असं वाटायला लागलं असेल, एखाद्या जहाजात बसलो आणि जहाज बुडायला लागले, विमानात बसलो आणि विमान पडायला लागले. आपल्याला प्रत्येक वेळी मानसिकदृष्ट्या खचलेलो असतो. त्यावेळेला आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते अक्षरशः रडकुंडीला आलेलं असतं. बऱ्याच लोकांना काहीही कारण नाही आहे तरीसुद्धा मुलांच्यामुळे रडकुंडीला आलेले लोक आहेत. काय ही पोरं, काय दसली माझ्या नशिबाला, रडकुंडीला आलाय जीव माझा, असं म्हणणारा जो वर्ग आहे त्यांच्या प्रथम स्थानात गुरु असतो. आणि मग ती मानसिकदृष्ट्या खचलेलं व्यक्तिमत्व आपल्याला इथे बघायला मिळतं. हेच धनस्थानात गुरु असेल इथे या स्थानामध्ये तर आर्थिकदृष्ट्या तो माणूस अडचणीत येतो. मग त्याला आपले लोक फसवतात किंवा बँकांचं लोन घेतो, ते फेडलं जात नाही. कोणाच्या तर आधारावर आपण लोन काढतो, ते लोक आपल्याला दगा देतात, किंवा कुठलं तरी आपल्याला काहीही संबंध नसतो आणि अचानक एखादा दवाखाना आपल्या समोर येतो आणि त्यात पैसे भरावे लागतात, त्यावेळेला आपल्याकडं पैसा नसतो. अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या खचतो आणि त्यावेळेला मात्र आपल्याला आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते मृत्यू पिढीकडे न्यायला जातं. आता काय करू म्हणून भीतीनं माणसं काहीही करू शकतात. अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व जर दुसऱ्या घरामध्ये गुरु असेल तर तयार होतो आणि मग त्यावेळेला त्या माणसाला सांभाळावं लागतं. आता तिसऱ्या स्थानात गुरु असेल तर ते पराक्रमाचं स्थान आहे. बंधू, मित्र, कर्तृत्व हे सगळं त्याच्यामध्ये येतं. त्यामुळे तिसऱ्या स्थानामध्ये गुरु असेल तर तुम्हाला जी मृत्यूपीडा येणार आहे ती कोणती. आपलेच लोक आपल्याच लोकांना केसानं गळा कापून फसवितात आणि मग त्याला मृत्यूपीडा. कुणाला सांगू, माझीच माणसं मलाच इतका त्रास द्यायला लागली की मला जगू नये असं वाटायला लागलेलं आहे. मग मानसिकदृष्ट्या तो खचतो. काही वेळेला खचल्यामुळे कोणीतरी चुकीचा माणूस भेटतो, चुकीचा गुरु भेटतो आणि मग तो व्यसनामध्ये जातो, काही चुकीच्या मार्गाने जातो. आणि चुकीचे मार्ग म्हणजे एखादा मित्र भेटतो, तो सांगतो अरे आपण काय करूया, शेअर मार्केटचं हे करूया, झालं तुझे पैसे आणि माझी बुद्धी, आणि मग ह्या दोघांचं एकत्र येतं सगळं आणि मग त्याची बुद्धी फेल जाते आणि याचा पैसा फेल जातो आणि तो मात्र काय फारसा बुडत नाही, पण हा मात्र बुडून गळफास लावायच्या वेळेला येतो. म्हणजे काय झालं, आमचेच मित्र, आमचेच बंधू, या लोकांचं कर्तृत्व, हा त्यांचा पराक्रम आमच्या अंगाशी आला आणि त्यामुळं आम्ही अडचणीत आलो आणि मग आता तोंड दाखवायसुद्धा लोकांना सोय राहिलेली नाही. या स्वरूपाचा प्रकार घडतो. आणि मग तेवढ्या 3 महिन्यात डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा पराभव होऊन
आपल्याला काय जाणवेल तर मृत्यू पिढीला आपण सामोरं जात आहोत हे जाणवेल. हे जर चतुर्थ स्थानात तुमचा गुरु असेल तर चतुर्थ स्थानचा गुरु काय सांगतो, माता, ग्रहसौख्य, यश, सुख, ऐश्वर याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे तुमची मालमत्ता सगळं चांगलं आहे, काहीही कारण नाही, थोडीफार मालमत्ता आहे, आपल्याच घरच्या लोकांनी, भाऊ बहीण अमके तमके या लोकांनी आपल्याला ते वाटून मागायला सुरुवात केली. आता तोडून फोडून कसं देऊ, आत्ता एवढं मोठं बांधलं आहे ते मला काय माहीत नाही. जमीन तोडता येते, वाटून देता येते, घर कसं फोडून वाटून देता येते, पण मागितलं काय करायचं, कारण नसताना. इतकं सोनं नव्हतं, मला तेवढं दे. आता कुठलं देऊ, काही नाहीच आहे, तुम्हाला काहीच माहीत नाही, अशा स्वरूपाचं येतं. त्यामुळं ग्रहसौख्य, घरातलं सौख्य जे आहे ते घालवलं जातं. एखादी चांगली लग्नाची मुलगी पळून जाते, एखादा चांगला लग्नाचा मुलगा कुठली तरी नको असणारी मुलगी घरात आणतो आणि त्यामुळं घरात वाद सुरू होतो. त्यामुळं त्या लोकांनी येऊन मारामाऱ्या, कोर्ट केस, पोलीस ह्या सगळ्यांचा ससेमेरा. त्या वडील नावाच्या माणसाचा काहीही संबंध नाही याच्याशी, पण तो ह्या सगळ्यांना सामोरं जातो आणि मृत्यू पिढा. सगळं गाव त्याला शिव्या देतं, पोलीस त्याला धरून नेतात, त्यालाच मारतात आणि हे बाकीचे पाहुणे सगळे, मग तुला कळत नाही काय, अरे बापरे माझा काय संबंध आहे. पण असं होतं, याला आपण म्हणतो की मृत्यू पिढा. आपला काहीही संबंध नाही आहे, पण ह्या घराच्या सौख्याशी संबंधित असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी आल्या. एखादं चांगलं यश मिळणार असतं आणि थोडक्यात होतं आणि अपयश येतं आणि मग अपयशाचा धनी हा होतो. असं जर झालं तर त्याला आपण म्हणतो चतुर्थ स्थानातला गुरु. आता पंचम स्थानात असेल म्हणजे इथं जर गुरु असेल तर त्यात विद्या, बुद्धी, संतती, उपासना आपण म्हणतो हे सगळं आहे. मग त्यामुळं होतं कसं तर आपली बौद्धिक क्षमता चांगली असते पण आपल्याकडून काही चुका घडतात. आपली बुद्धी चांगली असते पण तिला ग्रहण लागतं. ज्याला आपण म्हणतो की बुद्धीला ग्रहण लागणं म्हणजे चुकीचे निर्णय घेणे. चुकीचे निर्णय चुकीच्या वेळी घेतले गेले, एखाद्या व्यक्तीची बुद्धीच काम करत नाही, मेंदूचे काय प्रॉब्लेम तयार होतात, शरीरातले काय प्रॉब्लेम तयार होतात आणि मग दवाखाना अमकं तमकं हे सगळं करू लागतो. बरं तर संततीचे प्रॉब्लेम निर्माण होतात. काही कारण नसताना संततीमध्ये एखादा दोष तयार होतो आणि मग तो दोष जात नाही ना काय नाही, पैसा घालून सुद्धा आपल्याला सगळं करून फारसा काय होतं त्याच्यामध्ये गुण येत नाही. त्यावेळेला मात्र आपण मृत्यू पिढ्याला सामोरं जातो. काय हे पोर असं म्हणायला लागतो. त्याला आपण काय म्हणतो, पंचम स्थानामुळे, पंचम स्थानातल्या गुरुमुळे आलेली मृत्यू पिढा. हे षष्टम स्थानामध्ये असेल, षष्टम स्थान तर त्याच्यामध्ये नोकरी, मानसिक रोग, शत्रू, मनोविकृती असा आपण विचार करतो. म्हणजे नोकरीत असेल माणूस तर त्याला विनाकारण पनिशमेंट म्हणून लांब टाकलं जातं. काहीही कारण नसताना त्याला त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीत अडकवलं जातं. एखादी चूक झाली असेल तर ती दुरुस्त होण्यासारखी असेल तरीसुद्धा तिचं कारण दाखवून त्याला नोकरीतून बडतर्फ केलं जातं. अगदी 100-200 रुपयासाठी किरकोळ हा माणूस त्या अँटी करप्शनला सापडला जातो आणि नोकरीतून बाहेर जातो. बऱ्याच वेळेला एखादी चूक दुसऱ्याने केलेली असते पण ह्यानं न बघता सही केलेली असते, परिणामी ह्याच्या माथी मारली जाते आणि ह्याला बदनाम केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींना आपण मृत्यू पिढा या शब्दामध्ये बांधून ठेवतो. त्यामुळं आपण अलर्ट राहिलं पाहिजे. आपल्याला नेमकाही त्रास होतो सगळा आणि मग आपल्याला होणारा त्रास आहे ह्याला आपण काहीही पर्याय काढू शकत नाही. त्याला म्हणतो आपण षष्टम स्थान. सप्तम स्थानात येतं. आता हे सप्तम स्थान येतं म्हणजे काय, पती पत्नी, विवाह, सौख्य, भागीदारी हे सगळं याच्यामध्ये येतं. म्हणजे घरामध्ये सगळं चांगलं चाललेलं असताना संशयी वृत्ती तयार होते. मग ती स्त्री असेल तर तो पुरुष संशयी होतो, पुरुष असेल तर ती स्त्री संशयी होते. अगदी खिशे तपासण्यापासून बॅग तपासण्यापर्यंत, तोंडाचा वास घेण्यापासून किती वाजता जातो, किती वाजता येतो, काय करतो. आता लग्नानंतर 30-40 वर्षानंतर सुद्धा आपल्या लक्षात येईल की ह्या स्वरूपाची वागणूक मिळत राहते आणि मग माणूस त्या विवाह सौख्य नकोस त्या घराला सुद्धा पारखा व्हायला सुरुवात होते आणि मग त्याला नको वाटतं की हे सगळं काय चाललंय. आणि ह्या सगळ्या प्रकारातून होतं काय तर तो ह्या सगळ्याला विटतो आणि मग मला हे काहीच नको असं त्याला वाटायला लागतं. त्यावेळेला माणसं व्यसनात येऊन आत्महत्येकडं प्रवृत्त होतात. त्यावेळेला घर सोडतात, घरी जायला नको म्हणतात, लांब हातानं पैसे देऊन सुद्धा आपण लांब बदली करून घेतात, मला नकोच तिथं असं म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी कुठं होतात तर त्या गुरु सप्तम स्थानात असेल आणि आता तो मृत्यू पिढा देणार असेल तर ह्या गोष्टी होतात तुमच्याशी. आणि मग होतं काय, बऱ्याच वेळेला हे शंकास्पद आहे. कारण नसताना ऑफिसमधली एखादी बाई, कारण नसताना ऑफिसमधले एखादा पुरुष यांच्याशी आपलं नातं जोडलं जातं. काहीही संबंध नसतो पण त्याला अनैतिकतेचं लेबल लावलं जातं आणि वाद निर्माण करून 4 चौघामध्ये आपली आबरू घालवली जाते. हे काय चाललं आहे तर हे सगळं सप्तमातल्या गुरुमुळे होऊ शकतं. त्यामुळं असं असेल तर आपण सावधान राहिलेलं आणि त्या कालावधीमध्ये आपण अलिप्त राहिलेलं, न बोलता अधिक बरं. त्यामुळे विचार करायचा की आपल्याला काय त्रास होणार आहे.
आता अष्टम स्थानात असेल तर अष्टम स्थान काय सांगतं आपल्याला? आपलं आयुष्यमान, भावी संकट, अपघात, मृत्यू ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अष्टम स्थान सांगतं. त्यामुळे अष्टमात जर समजा आला असेल तुमचा गुरु, तर समजायचं की आपल्याला चुकीचा माणूस चुकीचा सल्ला देऊन चुकीच्या मार्गावर नेण्याची शक्यता आहे. त्यावेळेला आपण अलर्ट राहायचं. चुकीचा माणूस चुकीच्या मार्गानं चुकीच्या मार्गावर नेण्याची शक्यता आहे. 10 वेळा अलर्ट राहायचं. लक्षात, कितीही जवळचा माणूस असो तो फसवू शकतो आपल्याला. आपण होय नाही म्हणताना सुद्धा 10 वेळा विचार करायचा. चॅलेंज करायचं नाही कुणाला. या वेळेला आपण काय म्हणतो की वचन द्यायचं नाही. वचनात अडकला की मेला. म्हणून 9 स्थानात असेल तर तुम्हाला तीर्थयात्रा, धर्मस्थळांचा सहवास, जप, गुरुकृपा या सगळ्या गोष्टी लाभाव्यात. पण गुरुच इथं असेल तर तो तुम्हाला चुकीच्या मार्गाने सांगतो. म्हणजे चुकीच्या मार्गानं म्हणजे काय? चुकीच्या मार्गावर जातो आपण. नको असताना धर्मस्थळं, तीर्थयात्रा या गोष्टी करतो. ह्या लोकांचा सहवास जास्त लाभतो आणि त्यातून वाद तयार होतो आणि त्यातून शंकास्पद वातावरण तयार झालं की आपल्याला ह्या संपूर्ण प्रवास, फिरणं, देवदेव हे सगळं जे आहे त्यातून पुण्य तर सोडा, पण पापाचीच भरती होऊन मानसिक क्लेश व्हायची शक्यता असते आणि मग त्यातून आपण मृत्यू पिढीपर्यंत जातो. आजारपण का आजारी असताना सुद्धा त्याला आपण तीर्थस्थळाला न्यायचं काही गरज आहे का? तो अजून जास्त आजारी पडून तिथंच मरेल. म्हणून 10 वेळा विचार करायचा की नाही, आपण या गोष्टीत जायचं नाही. त्यानंतर दशमस्थानात आले. दशमस्थान काय सांगतं आपलं? तर आपली उद्योग, नोकरी, व्यवसाय यामध्ये आपण 4 पैसे मिळवतो. राजकारणातलं राजकारणी लोकांसाठी यामध्ये आपल्याला यामध्ये जर गुरु असेल तर समजायचं की आपला व्यवसाय, उद्योग याच्यामध्ये आपल्याला चुकीचा सल्ला देणारा, चुकीची एखादी गोष्ट करावी म्हणून आपल्याला प्रलोभन देणारा. बघा तुम्ही एखाद्या मेडिकलला याच्या त्याला चांगली लोक येतात, सगळं करतात, भेटतात, सांगतो तुम्हाला मी हे चुकीचं औषध आहे, खोटं आहे, डुप्लिकेट आहे, ठेवा, यात जास्त मार्जिन आहे, अमकं तमकं, बघा तुमचा फायदा, असं म्हणून त्याला सांगतं आणि मग ते फायदा जास्त म्हणून घेतं विकतं त्यात. आणि चुकून जर तपासलं गेलं तर मग सगळं बंदच होतं. आपल्याला हे आपलं कित्येक तरी जागी चाललेलं आहे. डुप्लिकेट औषधं, डुप्लिकेट स्पेअर पार्ट, डुप्लिकेट वस्तू, या साबणापासून सगळ्या वस्तू आपल्याकडे डुप्लिकेट आहेत, लक्षात ठेवा. मग हे सगळे आपल्याला येऊन आपल्याकडे देणारे आणि आपल्याला पटवून देणारे जे आहेत ते एका अर्थानं आपले काय असतात? गुरु असतात. ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पटवून देतात. आपण हो हो म्हणतो आणि मग सापडला की मग आपण मृत्यू, पीडा, दुसरा शब्द आपल्याकडे असत नाही. हा दोष त्याच्यामध्ये आढळतो. त्यामुळे नंतर आपण बघतो की 11व्या स्थानामध्ये, एखाद्या स्थानामध्ये सर्व प्रकारचे लाभ, ऐश्वर, वैभव हे त्यामध्ये मिळणारे आपल्याला. त्यामुळे एकादश स्थानामध्ये असणारं लाभ, वैभव हे सगळे आपल्याला मिळणार आहेत. ते आपल्या हातून निघून जातं. 11वं स्थान हे आपल्याला हे सगळं मिळू देत नाही. आपल्याला मिळणारे सगळ्या प्रकारचे लाभ, आपल्याला मिळणारं सगळ्या प्रकारचं वैभव हे आपल्या चुकीच्या पद्धतीमुळं जातं. चुकीच्या पद्धतीमुळं जातं आणि मग मृत्यूपीडाला सामोरा जातो आपण. म्हणजे काय? चुकीच्या गोष्टी आपण करत राहतो. एखादा ऐश्वर मिळणार असेल आपल्याला, एखादा लाभ मिळणार असेल आपल्याला, तर त्या लाभाला आपणच आडवे पडलेला असतो. मग एका माणसाला घर होतं, मिळायचं, पैसे सगळे भागवले, बिल्डरनं द्यायचं ठरलेलं आहे. आता देताना तो म्हणला साहेब फक्त 2 दिवस थांबा, 2 दिवस थांबा, दरवाजाला कुलूप बसवायचं राहिलेलं आहे, कडी नाही आहे, 2 दिवसात बसवून तुम्हाला देतो. तुम्हाला असंच दिलं की तुम्ही ठेवणार आणि चोरी झाली तर त्याला झालं. एवढ्यावरून त्या माणसानं ठरवलं होतं 9 तारखेला वास्तुशांती करायची आणि हा त्याला 1 तारखेला मागायला गेला. तो म्हणला उद्या संध्याकाळी तुम्हाला मी किल्ली घरी आणून देतो कुलूप लावून, काळजी करू नका, सुतार आमचा आज किंवा उद्या येईल. हा चिडला, भांडायला लागला, शिवाय द्यायला लागला. आता काय करायचं? झालं. एवढ्या कारणावरून वाद झाला. बिल्डर म्हणला अजून 2 महिने देत नाही, काय करायचं कर्जाचा. झालं. पत्रिका छापल्या, 100 लोकांना सांगितलेलं आहे, सगळी तयारी केलेली आहे, गुरुजींना सांगितलेलं आहे, लोकांना सांगितलं आहे, आचार्य ठरवलं आहे, सगळं केलं आहे, मंडप घालायचं ठरवलं, त्याला पैसे देऊन आलो आहे. आता भांडण झाल्यावर काय झालं? सगळे लाभ गेले, ऐश्वर गेलं, सगळंच गेलं. आणि इतकं करून तो म्हणला नंतर जा कोर्टात. तर मग 4 महिने त्या कोर्टातनंच फिरत राहा तुम्ही. आपल्या काही चुका, आपलं तोंड, आपली वागणूक ही आपल्याला त्रास देणार आहे. म्हणून एकादश स्थानामध्ये आपला स्वतःवरचा ताबा सुटू द्यायचा नाही. हे 10 वेळा लक्षात ठेवायचं. कानाला खडा लावून जगायचं 3 महिने. का? माझ्या चुकीमुळे सगळ्यांना हा त्रास होणार आहे हे मी समजून घेणार आहे. आणि द्वादश स्थानात गुरु असेल तर मात्र आपला खर्च, व्यय, आपला एकांतवास, व्यसनं, उधळपट्टी ह्या गोष्टी वाढतात आणि त्या आपल्याला बळावतात. व्यसनं बळावतात, दवाखाना परवडत नाही,
आपला खर्च अनाठाई होतो, चुका होतात, हरवतात पैसे, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये चुकीच्या व्यसनांमध्ये, बट्ट्यामध्ये किंवा दारूमध्ये किंवा आपण म्हणतो की ज्याला पत्त्यांमध्ये, ह्याच्यामध्ये आपण जातो, मटक्यांमध्ये, आणि कोणाच्या तर नादानं आपण पैसे भरपूर खर्च करतो आणि नंतर ते द्यायच्या वेळेला तोंडाला फेस येतो. अशा प्रकारे आपल्याला यात मृत्यूपेढीचा त्रास होण्याची शक्यता आहे. तर आपण ते सगळं टाळावं ह्या 3 महिन्यामध्ये. म्हणून आपल्याला अलर्ट करण्यासाठी आपली पत्रिका पहा, आपलं नक्षत्र कुठलं आहे पहा, आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून टाळा. निश्चितपणे हा गुरु आणि तुम्हाला येणारा शनी, आता हा जो शनी आहे तो धनुराशीला कुठला शनी आहे, तर शत्रू भय सांगितलेला आहे. शत्रूपासून तुम्हाला भीती आहे. मग शत्रू म्हणजे हाच गुरुच्या रूपानं आलेला चुकीचा माणूस, हाच तुम्हाला त्रास देणार. म्हणून त्यापासून वाचा, त्रास करून घेऊ नका. तुमचं सुंदर आयुष्य सुंदर जगायचं आहे. हा त्रास जर आपण ठरवलं तर 100% कमी करून गुरुचं आपल्याला पाठबळ असतं. आपण यापासून बाजूला जातो. त्यामुळे गुरु बदलला तरी तुम्हाला मृत्यूपीडा होणार नाही, हे निश्चितपणे कराय. तुम्ही ठरवलं तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकाल. माझं मत आहे की तुम्ही ठरवाल आणि यातून बाजूला पडाल आणि काही त्रास होणार नाही, हे मी तुम्हाला आज सांगतो. पुढच्या गुरुबदलाच्या वेळी पुन्हा भेटूया याच राशीसाठी. तोवर बघत राहा